तिकडं पाहुण्याने हाका मारली तो गणुबा खाई नाही याचा गणुबा पण नाही काढला जरा माणूस जरा बरा गेला सोमबाजीने दिले का 100 रुपये सांग केलं बाई कोणाला त्या अरुण दाजीला ड्युटीवाल्या दाजीला सांग केलं अरुण भाई दाजीला आमच्या 100ला 200 रुपये देता येत आमच्या मुरळी हातचा मुरळीच्या हातचा एक फाटकारा खावा खाते भाऊ खाते फाटकारा खाते ना खाते भाऊ डोळ्या मोठ्याचं पाणी पाणी चाललं सुसात आज उद्या भाऊ घरी तू चांगलं म्हणायचं सांगितलंय का वंगाळ हो दाजी सांगा बरं मी बेकार बाय लईच म्हणजे लईच देता कशी हा हिवाळ्याला आज पडे बरं का साडून भाऊ चालवला पैसे द्यायला लागले दाजी 100 असते का हानते ना मला धरून 100चे 200 घ्यायचे नाही पाठ करा बरं जाऊ दे ऐकलं एकूण जर म्हणलं तर अरुण भाऊना खंड 200 150 दिलं आहे अरे 150 कशाला मी भांडण तसे मिटत असते 50 च्या आत आहे म्हणजे सांगणं केलं आता त्या अशोक भाऊला आता 50 वाढले आमच्या 150ला 300 रुपये द्या 100 झालं 50 आणि मग 50 वाढलो मग ती मराठी शाळेत होता बाई 150 का बाई 50 का हा बरोबर सांगणं केलं आता त्या अशोक दाजीला हा या आता 50 ला 100 ची तयारी करावी नसर देता येत बाई दोन कुब्याक अशोक त्या आजवरतीची दाजी नाही आले का पुढे ती हेच आहे का नाही ते ते नव्हते अशोक मध्ये ते ओसाला पंचावन्न दिलं हे आला पुढे त्या कसं येतो अशोक मला तुला आता सांगतो मी अक्कला घरचवाराचा देव सुटले 1 ग्रॅम हा तिकडे नाही आपल्याकडे काय ते असेल तुमच्या डोंगराला काय दगड नाही त्याला मार्गाच्या गोष्टी लोक 5 लाख 6 लाख असं होय अगं अशोक भाऊनी 2-3 बाऱ्या दिल्या तर ह्यात उठवल्या पाहुण्याने दम धरून एकदा दिले बाहेर भाऊ हा काय झालं मग हा मग अशोक ते बी परत जाऊ दे हा मग पाहुण्याला काय आलं म्हणते अशोक भाऊ असं तर माझ्या जमान्यामध्ये ना
अरे चांदणी बहिणी या तुला गाणं गाणं एकूण धर्माला आता बाळासाहेब भाऊ देशमुख यांनी अखंड 50 रुपये दान केले. हे टोपल्या आल्यासा का तो 50 आहे शक्य तो काय आज बाया माणसाला सुद्धा नाही म्हणून आणि तू कथा कशा देतो कोण तिथं कसं म्हण कोण तिथं कसं म्हण म्हणजे आमच्या पार्टीतली मग मला सांगितलंय ते असं म्हणलं का आम्हाला मोठ्यापणा वाटतो त्यांच्या तिथं लावले मी सांगितलं पुढे मला तर बाळासाहेब भाऊला अखंड 50 रुपये दान केले बाळासाहेब भाऊने अखंड 50 रुपये दान दिलं बाई भले तुझ्या हातावर घालण्याची जाबाई हातावर इकडे माणसं आहे नोकरीला त्यांनी दिले समजा पैसे पण बाया जरी सर्व्हिसला नसल्या ना तर त्यांनी भाव कोण केला माहिती एकनाथ शिंदे भाव एकनाथ शिंदे केला पुन्हा कपडे धुवायला टाकले ते नको सांगू कपडे धुवायला टाकले मग ते कितकं निघत बाई आता येऊन गेला 15 दिवस झाले 15 दिवस झाले आता गेला असेल 13 मिनिट आपल्याला किती पडते भाऊ 1500 1500 हा हजार त्यांना ठेवा 500 आपल्याला द्यावा हजार आपल्याला ठेवा अशी 500 आपल्याला द्यावा हा पण ते खर्चून गेला तर राहिले नाही ना तू एक काम कर 10-15 दिवस एक थांब कशाला हप्ता पहिले 500 घ्या तिकडं बसायला बांधला मला लावते शेर उचला ना नको राहिला पण नको नको हा हा नको काय मागणी मग चला ठीक मग देतात भाऊ त्यांनी 500 आपली गाणी हाय मरिया मजा अरे मरिया मजा
मला जवळ कारवाई नामा यांनी अखंड 20 रुपये दान केले. याने 20 रुपये दिले कोणाच्या नावाने तुम्ही मला व पुण्यवाना हा त्याचा लेखा सगळी दाना करी दाना देवाच्या नावाने. एकूण जर म्हणलं तर गंगाधर भाऊ लोखंडे असताना गंगा नवलो खंडे खंडेरायाचे भोळे भक्त खंडेरायाचे भोळे भक्त नाही भक्त नाही. अगं बाई याला कळत यांनी होता अखंड 20 रुपये दान केले. खरं हे जमा घरी जगाच्या गंगाच्या नावानं आपल्या हे भावने नव्हता त्यांच्या गांजा पाण्यात करू दे हो पूर्वाचा धोम्या घरावरी वाला पितुळा वाटाला साधू भगवान बाबा ऋषी असा धोंड्याचा डोंगर बहिणीने घेतली बोचूना जगत नाही आता खंडेरायाला सांगा 500 रुपये आपण कुत्र का जगत नाही असं गाणं म्हणा. कुत्र जगन जगन नाही जगलं फोकाट कार्यक्रम करून पोळवशी तुम्ही जागरणाचा कुत्र जगन पण त्याला हे करावं लागलं. करायचं इथं त्याला भांडारा व्हायचा आणि ते नेऊन देवा पैसे पडायचं कुत्र पाळायचं कुत्र गेलं आपल्या विचारा पोरं पांडुरंग काय नाही तुमचं? लाकडाचं कुत्रं आजी सांग, काय नाही आजी. इथं भांडारा व्हायचं ते कुत्रं नेऊन सोडायचं. मग कुत्र पाळा लाकडाचं करतं कोणी चांदीचं करतं देवाला होतं टिकलं 12 महिने चांदीचं वा तुम्हाला काय वाटतं कुत्र एकूण जर म्हणलं तर उषाताईनं अखंड हा 500 रुपये दान केले. हा खंडेरायाच्या नावाने 500 रुपये काय नाव म्हणले त्यांचे हा उषाबाई सुरेश देशमुख आप सगळ्यांना